नमस्कार. दिनांक 17 मे 2026 पासून अधिक मासाला प्रारंभ होत आहे. 15 जून 2026 पर्यंत हा महिना असणार आहे. यावर्षी अधिक ज्येष्ठ मास आलेला आहे. अमावस्येनंतर शुद्ध ज्येष्ठ मासाला प्रारंभ होईल. अधिक मासाला पूर्वी मल मास असं म्हटलं जायचं, पण अतिरिक्त महिन्याला विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्याशी जोडल्या गेलेल्या पौराणिक कथांमुळे, श्रद्धांमुळे पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. अधिक महिन्यात कोणतंही शुभ काम करणं टाळलं जातं, परंतु दान धर्माला मात्र या महिन्यात विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. पण या महिन्याचं महत्त्व केवळ धार्मिक भावनांशी जोडलं गेलं नाहीये, तर खगोलशास्त्रीय दृष्ट्याही हा महिना महत्त्वाचा असतो. मुळात हा अतिरिक्त महिना पंचांगात येतो कसा? खगोलशास्त्रातील कोणत्या गोष्टीमुळे दर 3 वर्षांनी अतिरिक्त महिना येतो? त्यामागचं गणित काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया. सामान्यतः चांद्र वर्ष हे सौर वर्षापेक्षा लहान असतं. म्हणजे चांद्र वर्ष हे 355 दिवसांचं, तर सौर वर्ष हे 365 दिवसांचं असतं. सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करतो, त्याला सूर्य संक्रांती म्हणतात. उदाहरणार्थ, सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात. अशा प्रकारे महिन्यात एका वर्षामध्ये 12 संक्रांती असतात. ज्या महिन्यात सूर्य संक्रांत येत नाही तो अधिक महिना मानला जातो. अधिक महिना किंवा त्याला आपण धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हणतो. हा महिना 3 वर्षातून एकदा येतो. सौर आणि चंद्र वर्षामध्ये सुसंवाद प्रस्थापित करणे हाच त्यामागचा उद्देश आहे. या महिन्यात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, जसे की मुंज, लग्न, साखरपुडा, वास्तुशांती, गृहप्रवेश, नवीन वाहन खरेदी किंवा संपत्ती खरेदी करणे हे टाळलं जातं. हा महिना श्री विष्णूंचा आवडता महिना मानला जातो. या काळात विष्णू सहस्रनामाचे पठण आणि उपासना ही महत्त्वाची मानली जाते. याशिवाय पवित्र नद्यांमध्ये स्नान, गोदान, दीपदान आणि तांबूलदान खूप महत्त्वाचं आहे. भागवत पुराण आणि पद्मपुराण यासारख्या धर्मग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याची एक अधिष्ठाता देवता संबंधित आहे, परंतु अधिक मासासोबत कोणतीही अधिष्ठाता देवता जोडलेली नाही. यामुळे तो अपवित्र महिना म्हणून ओळखला जाऊ लागला. मलमास किंवा अपवित्र महिना असल्याने यात कोणतंही शुभ काम करण्यास मनाई केली गेली. यामुळे व्यथित झालेल्या मलमासाने विविध देवांकडे जाऊन आपला अधिष्ठाता होण्यासाठी विनंती केली, पण कोणीही त्याचा स्वीकार केला नाही. देव आणि मनुष्यांनी त्यागलेल्या या महिन्याने वैकुंठात विष्णूला शरण जाऊन त्यांची प्रार्थना सुरू केली. विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या महिन्याला श्रीकृष्णाला शरण जायला सांगितलं. श्रीराम हा विष्णूंचा 7वा अवतार. रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखलं जातं, पण श्रीकृष्ण हे विष्णूंचे 8वे आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप असल्याचं मानलं गेलेलं आहे. मलमासाने श्रीकृष्णाला आपली प्रमुख देवता बनण्याची प्रार्थना केली. श्रीकृष्णाने ती स्वीकारली आणि मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. कृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले, त्यामुळे हा मास पवित्र झाला. म्हणून या महिन्यात श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी व्रत, वैकल्य, पूजा करण्याचा प्रघात पडलेला आहे. त्यामुळे मलमास हा भक्तिमास, पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. अधिक मासात श्री पुरुषोत्तमा प्रित्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित, नक्त भोजन किंवा एकभुक्त राहावे. अशक्त आजारी व्यक्तींनी शक्य असल्यास 1 दिवस उपवास करावा. उपवास करणे शक्य नसल्यास आणखीही काही गोष्टी आहेत त्या कराव्या, जसं की महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्य प्राप्ती होते. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. निदान 1 दिवस तरी गंगा स्नान केल्यास सर्व पाप निवृत्ती होते. मौन भोजन केल्यास पापांचं निरसन होतं. शक्य असल्यास संपूर्ण महिनाभर अपूपदान करावे. शक्य नसल्यास शुक्ल व कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्णाष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथीस किंवा व्यतिपात किंवा वैधृती असेल त्या दिवशी अपूपदान करावे. तेही शक्य नसेल तर जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा 1 दिवस तरी अपूपदान करावे. अपूप म्हणजे अनारसे किंवा जाळीदार पदार्थ, म्हणजे बत्तासे किंवा म्हैसूर पाक सुद्धा चालतो, कारण ते जाळीदार असतात. जो 33 अपूपदान देईल
त्याला पुत्रपौत्र व विपुल संपत्ती प्राप्त होईल. या मासात गोपूजन आणि गोग्रास म्हणजे गाईला घास द्यावा. गाईला पुरणाचे धोंडे करून किंवा हरभऱ्याची डाळ गूळ खाऊ घालावा. तुळशीची पूजा करावी. नियमितपणे सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. या मासात नारायण, नागबली, त्रिपिंडी यासारखी कर्मे गंगा, गोदावरी, गया तीर्थक्षेत्री करता येतील. त्याचप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे करावी. जे केल्या वाचून गती नाही अशी सर्व कर्मे या मासात करता येतात. ग्रहण, श्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन हे संस्कार करावे. पण गृहारंभ, वास्तुशांती, संन्यास ग्रहण, नूतन व्रत ग्रहण, दीक्षा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा करू नये. अधिक मास हा महिना श्री विष्णूंना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या महिन्यात विष्णूंची पूजा केली जाते. आपल्या जावई व लेकीला साक्षात विष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलावले जाते. दोघांची पाय धुवून पूजा केली जाते. तसेच त्यांना जेवायला काही खास पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये पुरणाचे धोंडे हे विशेष करतात. त्याचप्रमाणे आहेर आणि 33 अपूप म्हणजे अनारसे चांदीच्या ताटात किंवा तांब्याच्या ताटात आपल्याला शक्य असेल त्या दृष्टीने त्यावर निरांजन लावून, निरांजन सुद्धा चांदीचं किंवा तांब्याचं शक्य जे असेल ते असं दिलं जातं. असा त्यांचा व्यवस्थित मानपान करून त्यांना घरी पाठवलं जातं. असं म्हणतात, श्री विष्णूंची आपल्यावर व आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहते अशी मान्यता आहे. म्हणून शक्य होईल तितकं दान या महिन्यात करावं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कुंडली मार्गदर्शनासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा.